नमस्कार मंडळी. चिंतेच्या समुद्रातून तुम्हाला आनंदाच्या किनाऱ्यावर नेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालंय हास्याचं जहाज, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. तुमचा हा प्रवास हास्यमय व्हावा ह्यासाठी सगळे हास्य खलाशी सज्ज आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. हशा आणि टाळ्यांनी यांना योग्य दिशा देण्यासाठी सज्ज आहे लाईट हाऊस, अर्थात दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई तामणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, नेहमी भाऊजींना गोत्यात आणणारा मेहुणा आज बनवायला निघालाय एक शॉर्ट फिल्म. चला तर सज्ज व्हा हास्याचा क्लायमॅक्स अनुभवण्यासाठी. यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले धमाल विनोदवीर. काय चाललंय? काय 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 करताय तुम्ही भाऊजी? काय करताय? तुमची एंट्री होती मग कशाला आलात तुम्ही? फिल्म इज अ व्हेरी सिरियस बिझनेस भाऊजी. उगाच मला सारखे सारखे शॉट घ्यायला लावू नका तुम्ही. अरे तसं नाही. अरे तू काय करतोयस बघ ना. अरे काय? अरे ते सगळे ना तुझ्या ताईच्या एकदम जवळ येऊन नाचतायत. लांबून नाचायला सांग ना. तू नको ना हे करू. हे काय कपडे घातले तिला सांग ना मला. हा, अख्खं आपलं घर तू रस्त्यावर आणलंयस इकडे बस स्टॉप वरती. हे काय कपडे आहेत? ए तू बदलून ये, जा कपडे बदलून ये. कित्या गो साहेबा, कित्या गो तू हे टेन्शन लेतांगो? हे दारूचा गुत्ताची मी आंटी असांगो ना, म्हणून मग ते असं करतांगो. अरे हो, पण भाषा काय आहे ही? असं काय करता? मी ते करतीये ना, कॅरेक्टर आहे म्हणून मला ती गोवन भाषा बोलायला लागंगो. ती गुत्त्यावरची आंटी आहे, ती आंटी लुसी म्हणून जरा गोवन. ही गोवन भाषा आहे. हा, अरे थंडी वाढली की पेटव ना ही भाषा हिची. ही नाहीये गोवन भाषा. हे बदल आधी. हे आणि हे काय चाललंय मला सांग. मला तू काय सांगितलं होतं सांगताना की भाऊजी आपण इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म करणार आहोत, ती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला पाठवणार आहोत. समाज प्रबोधन करायचंय. Yes. आपल्याला समाज सुधारायचा आहे. दारू बंदीवर आपण सिनेमा करणार. येस दारू पितायत. हे दारू पितायत इथे सिनेमात कसं प्रबोधन करायचं? भाऊजी तुम्हाला ना सिनेमाची लँग्वेजच कळत नाहीये, ग्राफच कळत नाहीये. आता दारू पितायत तरच दारूबंदी होणार ना. बरोबर आहे. दारू पितच नाहीये तर मग काय दारूबंदी होणार आहे? कशी होणार आहे? अरे समाज सुधारायचा असेल तर आधी तो समाज विदारक आहे हे दाखवायचं, मग समाज सुधारायचा. हे स्क्रीन प्ले यार वो भाऊजी, वो इट इज अ स्क्रीन प्ले, इट इज अ लँग्वेज. स्क्रीन प्ले म्हणजे ते हे स्किन प्ले. नको नको ताई, तुम्ही एक काम करा. तुम्ही तिकडे जा. तिकडे जा. तुमची एंट्री असेल तेव्हा एंट्री घ्या. मी सांगेन तेव्हा एंट्री घ्यायची, कळलं ना? नाही, एक मिनिट थांब. एक मिनिट थांब. आधी मला सांग, आपण हे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल साठी करतोय ना, हो. म्हणून मी 10,000 रुपये दिले ना तुला. मग हे काय, हे वाटतात का 10,000 रुपये? मला सांग हे काय केलंय. इकडे ये, हे बघ. हा आंटी, ही टपरी मुळात तू कोणाची आणलीस ते मला सांग. इथे हा हे बघ, दूध केंद्रावरचा येथे दूध मिळेलचा बोर्ड आणलायस आणि फक्त पुसलायस रे. रू लिहिलायस पुढे, येथे दुरू मिळेल. ओंक्या, शॉर्ट फिल्म करायची तर हे अशा चुका करून चालत नाही. अरे मी लगेच हे करून टाकते. थांब. इथे दूर मिळेल म्हणजे अरे हे पुसायला हवं होतं नाही का? अरे येथे दर मिळेल. अरे काय हे, कुठली फॅमिली आहे ही? तुम्हाला नाही कळत आहे भाऊजी, थॉट आहे त्याच्या मागे, थॉट आहे त्याच्या मागे. काय काना का नाही दिला हिने? अरे कारण आंटी नाही देत काना, आंटी नाही देत काना. गुत्त्यात कोणी लफडी केली तर ती काना खाली देते फक्त, कळलं काय? समजेंगे क्या? मेरे को ऐसे लिखेंगे नहीं आतेंगे क्या? नको ना रे हिला ही भाषा बोलायला सांगूस. हा, आणि हेच मला सांग, हे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल साठी करतोय की नाही आपण? मग ते वाटतंय का तसं? त्या लोकांना आवडणार का आपली फिल्म? का नाही आवडणार? माझा विश्वास आहे ओंक्या फिल्म करतोय ना, ते भिवंडीच्या लोकांना नक्की आवडेल. एक मिनिट, भिवंडीच्या म्हणजे? हा, ते भिवंडी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे ना. ताई, भिवंडी नाहीये ते, गोवंडी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे. गोवंडी नाही का? सॉरी हा, गोवंडी. किती फरक आहे बापरे, भिवंडी आणि गोवंडी. सनकन मारीन. अहो, हे गोवंडी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल साठी चाललंय सगळं. मग काय झालं? त्याच्यासाठी मी 10,000 रुपये दिलेले आहेत. सगळा माझा पैसा पाण्यात घालवतो हा मुलगा. तुम्हाला ना कौतुकच नाहीये माझ्या भावाचं. 10,000 गेले, जिंकला तर 2 लाख मिळतील. किती प्रॉफिट होईल आपल्याला? काही प्रॉफिट बिफिट होणार नाहीये. फालतू माणूस कुठला माठ्या. 2 लाथा मिळतील आपल्याला. मी माठ्या. हो तू माठ्या. मी माठ्या. तू माठ्या. नाही. ए काय बोलणार रे?
काय बोलला म्हणजे त्याला का ओरडतोय माय माठ्या तर बोलणार ए, नाही आमचं गे. डिरेक्टर आहे तुम्ही त्याला बोलतोय बियाणे हा गुरुया मला करिअर घडवायचं तर बोलतोय थांबा 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 तेरे ज्यादा समझ में आ रही पब्लिक नाही. हाँ ये देखा क्या क्या? या रावजी बसा भाऊजी रामपुरी घुसो का भाऊजी नाव काय नाव आहे माहिती ना लिओनार्डो साविंची तेरी ज्यादा समझ में आ रही मेरी जान समझा ना दिखाओ तेरे को नाही 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 तेरे तेरे वजह से मेरी जबान कट गई काय करू नका काय करू नका ऍक्शन आहे असं समजा ऍक्शन आहे असं समजा ऍक्शन आहे असं समजा हा. एक्शन बोला Very good. हे ओंक्या हे काय ही चाकू आहे त्यांच्याकडे चाकू साईंची पाहिलात ना म्हणूनच सांगते कशाला पंगे घेताय ही साधी माणसं नाहीयेत. अरे पण ऍक्टर असतील म्हणून काय असं सगळं खरं खरं करतील अहो भाऊजी ते ऍक्टर नाहीयेत मग अहो ते खरे खुरे दारुडे आहेत ते खरे खुरे बेवडे आहेत ते पूल असतो बघा पूल आहे बघा आपल्या मागे त्याच्या खाली बसलेले असतात ना हे ते खरे बेवडे ते हो. ओंक्याला ना त्याच्या शॉर्ट फिल्म मध्ये सगळं रिअलिस्टिक हवं होतं. तो म्हणाला की खरी खुरी माणसं पाहिजेत. ते नाही का नागराज मंजुळेंनी कसं त्यांच्या फिल्म मध्ये खरी खुरी तसं वागणारी माणसं घेतली होती तसं म्हणून त्यांना बोलवलंय. अरे पण ते स्वतः नागराज मंजुळे आहेत ना त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे ते आणतात वेगवेगळ्या माणसांना ज्यांना अभिनय येत नाही आणि त्यांना शिकवतात हा कोणाला सुधारणार आहे मला सांग तुम्हाला कौतुकच नाही नाही माझ्या ते भावाचं. कौतुक गल्लीतली कुत्री सुद्धा भुंकत नाहीत आता ह्याच्यावर असं करतात आणि जातात काहीच कर्तृत्व नाहीये याच सोसायटीच्या चमचा लिंबू स्पर्धेत सुद्धा 4 पावलावर लिंब पडतात याची ह्याचं काही कर्तृत्व नाहीये खूप बोलताय तुम्ही. खूप बोलताय. सर हमारा कैसा चल रहा है आप लोग का बराबर चल रहा है आप लोग का बराबर चल रहा है आप टेंशन मत लो अच्छी. आप करेक्ट कर रहे मस्त झालं. आपल्याला फिल्म करायची आहे की नाही अरे खरे करायची आहे ना मग करायची. कशाला तुम्ही त्यांची काळजी नका करू ते चांगले आहेत ते चांगले आहेत, ते चाकू आहे त्यांच्याकडे ए, काय चाकू बिकू या नको, इथे नको, नको, ओळख नको. करून देतो मी तुम्ही इथे हा. आर्टिस्ट artist आपल्याला बोल- आर्टिस्ट artist. लवकर उठा इथे या. पैसे आपने ओळख बोले. झाली ना म्हणजे काही हा, करणार काय नाही. टेन्शन नाही काय हा, ए. माझ्या ओळखीचे झालेत ते आता. चला ओळख करून द्या ए नाव सांग माझे भाऊजी आहेत हे पृथ्वीकजी कोण भाऊजी हा हा, माझा नवरा आहे माझा नवरा. पिंटू पटरी हसला नाही का हसला तू माझ्यावर नाव वेगळं नाही, होतं नाही, म्हणून. नाही. तेरी पटरीबाई, पटरीबाई तेरे को नाही. क्या मागचं बोलता हूँ मैं भाई भाई पटरी हा जरा समझो हाँ। गुरुजी हा गुरुजी बोला करके बच गया तू मेरी जान नहीं तो आज तो क्या कर रहा पटरी भाई यार तू पीछे रहा थांब गया लगा ठीक आहे, ठीक आहे. पुढे पुढे नाव सांग माझं होय हा टक्कू टक्कू तू सांग रे ए तू सांग सायको अंडरग्राउंड रॅपर रे हा. अपन को सब बोलते साइको साइको अपन को बोलते साइको साइको इतनी चिकनी बाइको बाइको इतनी चिकनी बाइको इतनी चिकनी बाइको चिकनी बाइको कितने चिकनी ए, पुढे बोल, पुढे बोल, पुढे बोल. बाइको 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 ए अरे मटकती काय को रे बाइको खत्म है ब्रो क्या बात है क्या बात है ये चाहिए किती साइको आवाज बघा. साइको ये फिल्म में चाहिए मेरी जान. ये फिल्म में सांगायला. तू रुक तू ये ले 50 रुपये ये गाना खरीद लिया अरे मी खरीद लिया ये गाना अय्या. गुरु हे 50 रुपये तीनों में बांटेंगे बघितलं लोकांनी यांना बेवडे व्यसनी म्हणून असं वाईट टाकलंय पण टॅलेंट बघा मुलांमध्ये टॅलेंट बघा खरंच भाऊजी. talent अरे आहे, हा. कसं- माझ्या डोळ्यांनी टॅलेंट असा हेरलाय काही हेरलेलं नाहीये आता जो गायला त्याचा आवाज ऐक ते त्याचा आवाज अजून आला नाहीये तो काय गाणार आहे मला नको ना रे ओंक्या. नका ना तुम्ही टेन्शन घेऊ तुम्ही जा ना करा ना मी सांगतोय ते मला वेगळा शॉट सुचलाय माझा लाईट गेला ना मी तुझ्या बापाने दुपारी 2 वाजता लाईट घालवला होता एंट्री काय तुम्ही मला सांग, ओंक्या हा? तू ना उगाच घेतलंस यांना उगाच ते पॉटिसिझम का काय ते झालंय. ए
नेपोटिझम शब्द आहे घराणेशाही. जा कर गोवा कर तुझं. जा तिकडे तिकडे एंट्री घ्या. तुम्ही तुमचं बघा मी माझं मला character वेगळा शॉट करते. सुचला. ऍक्शन आहे तर आम्ही करतो बरोबर. आप लोग नीट कर रे. चलो 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 ऍक्शन आहे. माझं येणार आहे आता. हा तुमचं आहे तुमचं आहे. चला चला. अरे बाळांनो, तुम्ही दारू पिताय? नाही नाही मेसीनं हुरडा पार्टी ठेवली इथं वर्ल्ड कप जिंकून आले ना ती म्हणलं तुम्ही सुरू करा, मी कप घरी ठेवून येतो मागे दारू पिताय मग पितोय म्हणजे तुझ्या बापाची पितोय तुझ्या बापाची तुला माझा सांगपण करते आंटी याला समजवा तुला खोलून टाकेन इथंच कळलं ना शाण्या तुला असं खोलीन आणि पतंग म्हणून उडवीन कळलं काय सांभाळून राहा बाबू सांभाळून तुम्ही- आहे ना ते- जागेवरच गेम करीन मी तुला शिकाय काय? पटरी बाई इकडे. अरे त्याला घेऊन जा रे. तिकडे बसा. बसा तिकडे. तिचा भाई 3 बार हो गया 3 बार भेट नाही इधर तुम यार पटरी. 3 बार टाकू बस तिकडे. बसा तिकडे यार. काय चाललंय तुमचं भाऊजी? काय चाललंय? मी वाक्य घेत होतो रे. वाक्य घ्या ना मग. वाक्य घ्या ना. ते काय पण बोलतात मध्ये, मी कसं ते काय पण बोलतील मला तसंच हवंय. ते बेवड्यात रिअलिझम हवाय, नॅशनलिझम हवाय मला त्यांच्याकडनं. आणि मुळात तुमचे शॉट घेतोय ना मी. तुमचा क्लोज आहे, त्यांचे 3 शॉट नंतर घेणार मी. हा तुम्ही एंट्री घ्या. अलग शॉट आहे भाई लोक. अलग शॉट आहे. वेगळा सुचलेला आहे मला. असं सुचणार नाही कोणाला. चला चला एंट्री घ्या. इथूनच घेतो आज त्याच्यापासून. तुमचे डायलॉग हा हा इकडनंच घ्या. इकडनंच घ्या. ओके. अरे बाळांनो, दारू पि. हा हा ओके. ऍक्शन. अरे टक्कू, तुझी बहीण कशी आहे रे? तुझा काय संबंध आहे रे माझ्या बहिणीची हा छावा आहेस होय तू तिचा छावा आहेस का तिचा माझ्या बहिणीवर डोळा ठेवतोय जो. मी नाही डोळ्यात- माझ्या बहिणीवर डोळा डोळ्यात ठेवतोय. ठेवलाय. हा, मग डोळ्यात माझ्या ठेवलाय. बहिणीवर डोळ्यात डोळा ठेवलाय. ठेवतोय. ए, डायलॉग बोला, फिरवू डायलॉग बोला, डायलॉग फिरवू बोला. आहे. नाही, 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 नाही. फिरवू काय नाही 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 मी अरे टकू, अरे टकू, अरे मी तर फक्त विचारपूस केली. बहिणीचं तुझ्या लग्न नाही झालं ना? कोण म्हणलं कोण म्हणलं 3 लग्न झाले या आणि अजून 4 करायचे ऐपत आहे आपल्यात कळलं का? पहिल्या दोघांनी बहिणीला त्रास दिला होता, ह्यानं जाऊन डोळं काढले ते त्यांचे. घेऊन गेलो उसाच्या मळ्यात डायरेक्ट टाकले खपा टक्कू यार क्या कर रहे यार तुम लोग? अरे भाऊजी का घाबरताय तुम्ही? का कशाला घाबरताय त्यांना? चाकू मारला. चाकू मारला म्हणजे बघा बघा तो बघा तिकडे ओठ फाटलाय, बोट तुटलंय, मांडीच्या पोटऱ्या चिरल्यात तरी करतोय अभिनय. नाही तर तुम्ही डायलॉग सोडा हो. कॅरेक्टर कडे लक्ष द्या. कॅरेक्टर कडे. कळलं का? कळलंय तुम्हाला? मला कळलंय. करायचंय परत. करूया. मला रॉनेस हवाय त्यांचा. Rawness हवाय. रॉनेस. ओके. मला वेगळा शॉट सुचलाय काहीतरी. चलो 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 चलो. हा करते हा लाईट त्याने नाही. सांगितलंय तसं थोडस करांग अंगो डायलॉग बोलांग अंगो उगाच नाक नका कापांग अंगो. चला चला हा ताई हे सगळं टेक मध्ये ऍक्शन आहे भाई लोक. ऍक्शन. अरे पिंटू पटरी, अरे तू बरा आहेस का रे आता? तू ऍडमिट होतास, काय बरे झाले होते? कोण बोलला मी ऍडमिट होतो? लिव्हर काय लिव्हर? अरे चणे शेंगदाणे दिलेत खायला. लिव्हर कुठं आहे लिव्हर? कलेची फेटा पण नाही. लिव्हर चाललंय सगळं गुरुजी. अरे 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 ऐसा करायचं तू खिचा पापड भी नाही दिया. ते जातं ना काहीतरी. नाही रे नाही पिंटू. बॉयल अंडा तू लेके आ. मी अंडेवाला नाही रे पिंटू. टक्कू ए सायको बाबांना तुझ्या ऍडमिट केलं होता ना रे? कसे बरे आहेत ते? बाबा गेले. हे याचं पाठांतर आहे. ये बाबा गेले. यो ये बाजा बाय ये बाबा गेले. माझे बाबा गेले. हे अरे असे कसे झाले? माझे बाबा गेले. ये डॉक्टर लोक करतात रे येडे चाले. माझे बाबा गेले. माझे बाबा गेले. खतम आहे bro. बस भावा
बाय बस ना घे तू ए भर ए, वाईट झालं गंगो बाबा पण आता- गेल्यावर याने रॅप केलेला आहे. अरे रॅप करण्यात तर भांगडांना तुझ्या बापाचा का तर रे अरे तेरे बाप का क्या जाता है तो भांगाड़ा करेल डिस्को करेल इकडे आण माझा लिहून ऑर्डर 6 इंची इकडे घेऊन चल इकडे घे सर आमचं बरोबर चाललंय ना बरोबर चालेल. चल ए, आण लवकर चल इकडे आण चल मला दाखवला नाही नाही, पडला हे झाला माझ्याकडनं. पडला नाही सॉरी. साहिबा साहिबा तेरे को बोलतेंगे कि हमारे गुत्ते के धंधे का खोटी मत करेंगे मेरा शादी नहीं होएंगे तो मेरा गुत्ता कैसे चलतेंगे मेरा घर कैसे चलतेंगे अगं आंटी तू का त्यांच्या आयुष्याला बर्बादी करतेस? मी तुझ्याशी लग्न करतो, आपण दोघं या तिघांना दत्तक घेऊ. 100 रुपए में 2 पवा मिलेंगे तू पिएंगे तुझं वाक्य होतं इथे. ऍडिशन घेतले कशाला मरायला घेते ऍडिशन? चांगलं वाटतंय. माझं काय 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 चांगलं वाटत नाहीये. माझं वाक्य होतं इथे की आता आपण दारूबंदी करूया, आपला समाज सुधारूया असं वाक्य होतं. मरायला गोंगे गोंगे करते. हे जर ऐकलं ना त्या पोर्तुगीजांनी तर समुद्रावरनं पळत येतील आणि हिचे एकट्यावर राज्य करतील. मरायला घेते चलको गोंगे गोंगो माझा गोंगो कसला मरायला बोलते? मी कॅरेक्टर करतेंगे घरी ठेव तुझं कॅरेक्टर किचन मध्ये. भाई तू गेला आता जास्त बोलायला लागला आंटीला उठ बोलायला नाही, लागला माझं याला वाक्य होतं. घे याला घे माझं वाक्य होतं म्हणून. काय वाक्य तुझं माझं वाक्य होतं काय म्हणून वाक्य तुझं की दारू बंदी करू, हा? समाज सुधारू, हा? नशा मुक्त देश करू. हा तर तू आता पण- याला घे, ए, याला. घे, याला ए, घे. ए, घे, याला मला घे. का- खाली पडा खाली पडा. ओके ओके अजून थोडं- ओके थांब, थांब, मला कसं- नाही नाही, राहू द्या राहू द्या राहू द्या. काय काय रे बाबा हे मारतायत मला. अरे नाही चांगलं वाटतंय. ए रुको चांगलं वाटतंय. मला आताच सुचलं एक ड्रीम सिक्वेन्स करूया. हा, समाज सुधारकाला वाटतं की ते बेवडे आपल्याला मारणार, आपण नको समाज सुधारायला. हा, हे मारा मारा मारा, मारा. वा वा एकदम रॅपचिक परफॉर्मन्स. बघ्यावर हास्य रसिक काय म्हणतायत प्रसाददा? छान. पिंटू, टप्पू आणि सायको तिघांनी भन्नाट कॅरेक्टर्स केली. सावत्या बने कमाल. मुळात रॅप जितका ऐकताना सोपा वाटतो तितका तो म्हणायला अवघड असतो खूप. आणि त्याच्यातही तू दुःखी रॅप म्हणजे रडत रडत तू रॅप सादर केलास विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. सो बनेसाठी एकदा टाळ्या. येस सुपर. गौऱ्या मस्त. म्हणजे आमचं ठीक चाललं नाही, फक्त एवढ्याच वाक्यात तू आवाज लावत होता त्यामुळे त्याला एक कॅरेक्टर वेगळं, त्याला एक खुमारी आली त्या कॅरेक्टरला. बाकी मस्त. पृथ्वी रसिका छान, मजा आहे. ओंकार छान. सई मॅड परफॉर्मन्स होता. बने मला तुझी हेअरस्टाईल खूप आवडली आहे आणि तू त्याचा वापरही खूप सुंदर केलास. तुमच्या तिघांचं इथे बसून तुम्हाला वाक्य नसताना काय चाललं होतं त्याच्याकडे माझं बारकाईने लक्ष होतं आणि तुम्ही तिथेही कुठे चुकीला जागा ठेवली नाहीत. रसा हे हेअरस्टाईल खूप छान दिसतेय. भाषा वेगळंच काहीतरी होतं. मजा आली त्याची फारच. म्हणजे 10,000 रुपये देऊन जो काही विश्वास तुझ्यावर टाकला ओंकार भाऊजींनी, बाप रे बाप. त्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. मजा आली. मस्त. नाईस परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी एका पाळणा घराला लागली आहे नवीन वर्षाची चाहूल. बघूया तिथे काय धमाल घडते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या धमाल विनोदवीरांना. थांब जरा होल्ड कर. अरे थांबा ना, हळू बोला ना. ए हळू बोला मुलांनो. अरे मुलांनो हळू बोला. ए मुलांनो तिकडे तिकडे जा. हळू बोला जरा मुलांनो. हॅलो हा बोल बोल. हा बोल बोल. एक तर स्वतः जाऊन बसलीस, अख्खं पाळणाघर माझ्या डोक्यावर सोडलंयस आणि स्वतः जाऊन बसलीस माहेरी. अहो आमच्या मनीला 5 पिल्लं झाली की नाही म्हणून आले ना मी इथे.
इथे घरातला बोका उपाशी आहे ते बघ ना. आणि एवढं जायची काय गरज होती त्या मनीला काय डुकराची पिल्ल झाली आहे? अरे बापरे काय झालं म्हणून बघायला. मांजरीचीच पिल्ल होणार ना तिला. अहो तुमच्या इयरली लिव्ह संपवायच्या म्हणून तुम्ही सध्या घरीच आहात ना, म्हणून आले की नाही 2 दिवस आईकडे. अगं पण रसिका या माझी इयरली लिव्ह मला संपवू दे ना. ह्या मुलांबरोबर कशाला मला वेस घालायला लावतेस यार? मला आवडलेलं नाही बिलकुल. ऐका आता उगाच कटकट करू नका. हे यार हे मनीची पिल्लं झोपलीत, उठतील ती. हे बघा एक उठलंच. म्याव 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 म्याव. म्याव म्याव. मी परवा येतेय, तोपर्यंत पाळणाघरातल्या मुलांना नीट सांभाळा आणि त्यांचं छान नाटक बसवून घ्या. नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी ते पालकांसमोर सादर करायचं, माहितीये ना तुम्हाला? माहितीये का आता हे? नाटक छान व्हायला हवं. माझ्या पद्धतीने मी बसवलंय नाटक. तू लवकरात लवकर हे पुढचं सगळं सांभाळ. रजा यार माझी. हे बघ हे असं हे करू. मला ए! फोन दे माझा. फोन दे माझा. मला फोन दे. फोन दे. वने, फोन दे मला. वने, फोन दे सांगितलं ना तुला. वने, मारू फोन दे. अरे हा वेडी आहेस का तू? फोन कसा सापडला? जाईल ना तो. अरे ए, ए, अरे अगं ए, ए. वाजत नाहीये. असा वाजतोय. काय केलंस तू? हे काय केलंस तू? ही तुझी अक्कल? एक मिनिट सांगून ठेवतोय हा. मला शिस्त पाहिजे इकडे. शिस्त पाहिजे. असं नका रे करू बाळांनो. या इकडे या. या माझ्या जवळ या. या बघ नका रे एवढ्या जवळ. एवढ्या जवळ नाही. एवढ्या जवळ नाही यायचं. आपल्याला नाटक करायचं की नाही मला सांगा. मला सांगा 1 जानेवारीला आपापल्या आई वडिलांसमोर नाटक कोण कोण करणार आहे? ओके 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 ओके. सांग रे बाळा आई बाबांना हे सगळं काढायला. या वयात जर एवढं असेल तर 10-15 वर्षांनी याच पांघरून घेऊन झोपशील बाळा तू. नाही सांगितलं ना. आता मला सांगा कोण कोण काय काय करणार आहे? काका काका हा हे सगळे ना मला आजोबा आजोबा म्हणून चिडवतात. थांबा थांबा. अरे बापरे. हा एक वडील दिसणारा मुलगा जॉईन झालाय. अरे मोठ्या माणसांसारखं दिसणारं लहान बाळ. ऍक्टिंग तरी लहान मुलांची कर. बस इतकंच? पोट बाहेर काढले झाली ऍक्टिंग? हा लहान मुलगा आहे तुझा? काय आज बघावं लागणार आहे कुणास ठाऊक. हे बघा एक काम करा सगळ्यांना मी सांगितलेलं आहे कोण कोण काय काय रोल करणार आहेत. त्याच्या पाट्या बनवलेल्या आहेत आपण बरोबर. त्या पाट्या गळ्यात घाला प्रत्येकाने. पटापटा पटापटा गळ्यात घाला. हा या सगळ्यांनी या. हा लाईनीत उभे राहा. ए ए हा या. आता जे गळ्यात तुमच्या घातलेलं आहे ते आहे साल. ते तुमचं कॅरेक्टर आहे. लक्षात आलं? तू आहे 2022 वर्ष. तू आहे 2020. तू आहे 1947. तू आहे 2023. आणि तू आहे माणूस. हे वर्ष नाही. तू नॉर्मल माणूस आहेस. हा लक्षात आलं? आता हे आपलं नाटक आहे आणि आत्तापासून एक नियम. प्रत्येकाने एकमेकांना नावाने हाक नाही मारायची. 2023ला 2023 म्हणायचं. 2022ला 2022 म्हणायचं. म्हणजे तुम्हाला सवय होईल. लक्षात आलं? रेडी आहात? आता जोरदार सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. येस तर हा येस. तर आता हो तर आता नका चिडायला लावू. एवढ्या टाळ्या वाजवायच्या का? एवढ्या टाळ्या वाजवायच्या? आपल्यासाठी एवढ्या टाळ्या नाही वाजवायच्या. लक्षात आलं? हात दुखायला लागले ना, मुंबईला लागले. असंच असतं ते. सगळे तयार आहेत? चला विंगे तुम्ही सगळ्यांनी तिकडे. हा 2023 आहे ना, तो मला सारखं चिडवतो. आली का तुझी सववाली मुलगी? किती गोड. किती वेगवेगळं ठरवून तेच करतेस. मी बघतो. तू नको टेन्शन घेऊ. मी बघतो सगळ्यांकडे. लक्षात आलं? चला सगळे तयार आहेत आता? सगळ्यांना सगळ्यांच्या एंट्री माहिती आहे?
सगळ्यात पहिली एंट्री कोणा हे कशाला पाहिजे ते कशाला पाहिजे ते नको आहे ते खाली ठेव जस्ट फॉर यू वगैरे काही नको आहे ते नको आहे सांगितलं ना हा नाटकात तो आहे का हा रेडी आहात तुम्ही सगळे हो सगळे आपण गाणी बिणी बसवलेली आहे डान्स बसवलेला आहे रेडी माझी एंट्री हो तुझी एंट्री आहे तू लांबो हा रेडी आहे चला रेडी 1 2 3 नमस्कार माझ्या बाळ मित्रांनो शाबास. आणि मैत्रिणींनो शाबास शिवाली शाबास मला माझ्या देशाचा खूप खूप अभिमान आहे आणि आपल्या देशाला स्वतंत्र होऊन हा, हा. 75 वर्ष झालेली आहे आणि चलत्या वर्षांचं आपण करूया स्वागत आणि बोलूया 1947 वर्षाला हो 1947 एंट्री हा परत का गेलीस इकडे परत कशाला गेलीस इकडे परत कशी गेलीस 1947 तर डॉलॉगच पाठ नाही इकडे मला सगळे नको पाठ चिडू होते. पाठ हे सगळं तुझं आपण तालीम केली आहे बाळा आज सकाळी केली की नाही मला सांग तालीम मग कशाला घाबरतेस होणार सगळं 1947 होणार सगळं पाठ आहे तुझं घाबरायचं नाही 1947 वर्ष आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षी हो की नाही घाबरायचं नाही कोणाला छान करायचं ओके रेडी 1 2 3 नमस्कार शाबास. मी आहे 1947 वर्ष माझ्यासाठी केलाय सगळ्यांनी संघर्ष आता मला स्वातंत्र्य होऊन झाले आहेत आता आपल्या स्वातंत्र्य आता आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन झाले आहेत 75 वर्ष तर मला झालं आहे खूप खूप हर्ष सगळ्यांचे स्वागत करते सहर्ष वा 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 फक्त बाळा मी शिकवलं होतं त्याला चाल लावलेली होती याला मी आहे 1900 अशी चाल लावली होती की नाही ती चाल कुठे गेली आहे की नाही तर चाल लावायची त्याला लक्षात आलं हा. आता मी लावतोय मी आता नको नाटक सुरू आहे का घरी पण अशीच जाणारच का आहे की नाही हा चला हे झालं आता 1947 एंट्री झाली यापुढे कोण आहे काका माझी हा तुझी एंट्री आहे ये नमस्कार तुझी ही स्टेप बसवलेली होती ना ती कोण करणार ती आई पोळ्या लाटताना करणार तुझी आज जाण ते स्टेप वर ये रेडी आहेस हा शाबास नमस्कार माझं नाव आहे 2020 मला विसरू नका कारण मी तुम्हाला शिकवली आहे माणुसकी वा लहान मुलांचं बेरिंग कुठे गेलं हे जे बेरिंग होऊन आला होता ते कुठे गेलं हा समोर हा रेडी हा माझं नाव नमस्कार माझं नाव आहे 2020 मी मला विसरू नका कारण मी तुम्हाला शिकवली आहे माणुसकी कारण माझ्यावर आले होते एक फार मोठे संकट बावळट आहेस का अरे लहान बाळ आहे ते हाडं मोडली त्याची अरे पण मी तर कोतो नाही ना अगं 2020 साली करोनाचं संकट आलं होतं ढगपुटी झाली नव्हती उठ बाळा हे अजिबात करायचं ना लांबो झालंय तुझं आता करून बाळा मिटली का बाळा जा आज जा चला हे झालेलं आहे याच्या पुढे कोण आहे मी 2022 हा मी येतो. रेडी 1 2 3 2022
मी आहे 2022. तुला चाल दिलेली नाहीये. प्रत्येक जण येऊन चालत नाही बोलायचं, तुला चालच दिलेली नाहीये. तू संवाद साधतोस प्रेक्षकांशी, असं आहे. दुसऱ्यांची कॉपी करायचं नाही, स्वतःच करायचं. कळलं? हा, नॉर्मल बोल. हा, गाडरेडी चाल होती. मी आहे आला ना, मला वाटत तिकडे बोल. मी आहे साल 2022. हा, तुम्ही माझ्यावर खूप खूप प्रेम केलं आहे. हा. आणि सरत्या वर्षाच्या आठवणी देऊन आम्ही चाललो आमच्या गोवा. गोवा नाही रे, गावा आहे ते. आम्ही चाललो आमच्या गावा. काका माझं गाव गोवा आहे म्हणून मी चेंज नको शहाणपणा करू. मी काय लिहिलंय? गावा म्हटलं की गावा म्हणायचं. लक्षात आलं तुझ्या? हा, ये इकडे. हा, तुझं झालं. जोगिंदर कुणाची एंट्री आहे? नॉर्मल एंट्री आहे तुझी. चालत नॉर्मल एंट्री आहे. लक्षात ठेवा, यांनी केलं म्हणून मी पण असं नाही करायचं. हा, या 1 2 3. हे 2022 आम्ही तुझ्या बरोबर खूप खूप मजा केली. शाबास. आणि तुझ्या सोबतचे सगळे आठवणी आहे ना, आम्ही कायम आमच्या सोबत ठेवणार आले. त्यांना सांग. तर मंडळी चला तर बाय बाय करूया 2022 ला आणि 2023 ला करूया हाय हाय. मी आहे 2022. एक मिनिट. 2022 झाल्यानंतर पुन्हा 2022 कसं येईल रे? काका 2023 ची एंट्री आहे ना? 2023 आलाच नाही म्हणून मी परत आलो. अरे पण असं कसं होईल? एक वर्ष 2022 दोनदा आला, असं नाही होत. हे इकडे काय झालं तुला? काय झालं? 2022 ने मला धक्का दिला. अरे सरत्या वर्षाने येणाऱ्या वर्षाला धक्का देऊन पाडायचं असतं का असं? हा, उठ इकडे उठ. ए माणूस इकडे कोपऱ्यात ये. आज जा सगळे, आज जा. हात धर. मला धरायचं त्याचा हात. 2023चा हात धर. तुझी एंट्री आहे. मला नाही धरायचं त्याचा हात. मला नाही आवडत 2023. अगं असं नाही आवडत. एक नंबरचा लुच्चा आहे तो. त्याला माझ्या अंगावर साय उडवतो. मला सारखं मारतो. होला ग, तू बघितलं ना? मला 2022 आवडतो. तो मला चॉकलेट पण देतो रोज. तुला पण आवडतो ना? पण मला हा 2023 आहे ना बिलकुल नाही आवडत. मग कारण माझी फ्रेंड पिंकी आहे ना, तिचा दबा खातो हा. आणि हा माझे केस पण ओढतो. ए शाने, तू पण माझी दाढी ओढतेस. तू पहिला माझा केस ओढतोस ना. तू माझी दाढी आधी ओढतेस. काका, आपल्या नाटकामध्ये ना 2023 यायलाच नको. 2022च पाहिजे. असं नसतं रे. वर्षांकडे चॉईस नसतो रे. संपलं की जावं लागते त्यांना. बस झालं. हा, मारेन का? बस झालं. काय झालं आता तुला? मला नाही व्हायचं 2023. मला 2075 व्हायचंय. मी एकदम स्ट्रॉंग होणार आणि मग यांना माझी पॉवर दाखवतो मी बरोबर. ये इकडे ये. तुला काय व्हायचंय बाळा? 2075. अरे गालाला च्यवनप्राश असा चोपडल्याने काही होत नाही आयुष्यात बाळा. कळलं का? एक चतकोर पोळी आणि जाम खाल्लं की पोट भरतं तुझं. तुला 2075 व्हायचंय? आपलं काय आहे ते बघावं आणि बोलावं बाळा. हा, कळलं? जा आता गपचूप जा आणि उभे राहा. आता माझा टाळका सटकलेला आहे. जा तिकडे. हात धर माणूस. हात पकडतो. हात असा हात आहे. हा हात आहे. पकड हात नीट पकड. हा, एंट्री घ्यायची आता. हा, तर नमस्कार मंडळी. शाबास. मी आहे 2023. हा, सुरेशचा किरण आणि आशाची स्वप्न घेऊन. कोण सुरेश रे? तुझा बाप सुरेश? सुरेशचा किरण नाहीये, सूर्याचा किरण असं आहे ते. सूर्याचा किरण आणि आशेची स्वप्न घेऊन नवीन वर्ष आलेलं आहे असं वाक्य आहे. लक्षात आलं? हा, चल आता घे. सूर्याची किरणे आणि आशेचे स्वप्न घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. तर माझं स्वागत करा. सगळ्यांनी म्हणा 2023 आय लव्ह यू. 2023 आय लव्ह यू. म्हणावं लागेल. नाटकात तसं आहे. आय लव्ह यू म्हणावं लागेल. 43 20 आणि 22 इथे लक्ष द्यायचं. हात धरा. आय लव्ह यू म्हणा. स्वागत करा नवीन वर्षाचं. अरे नवीन वर्षाचं स्वागत. अरे 2023चं स्वागत करा. 1947 माणूस 2022 2020 स्वागत करा सांगितलं ना. अरे आम्ही नाही त्याला I love you बोलला नाही. स्वागत अरे
आहे सगळी वर्ष एकमेकांशी भांडतायत. अरे बाजू रे बाबा, हे संपव ना तुझ्या अंगावर. ए, बाबा, ए. क्या बात. हे पिटुकलं नाटुकलं फार भन्नाट होतं. वा वा. बघा यावर हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. छान, मजा आली, खूप मजा आली. समय जितकं उत्तम तू कुठलंही प्रहसन लिहितोस तितकंच घाणेरडं हे नाटक लिहिलं होतं. म्हणजे काय त्याची कॉन्सेप्ट होती आणि काय त्याची कॅरेक्टर्स होती. वा वा. पण रंजक कॅरेक्टर्स होती आणि फारच रंजक परफॉर्मन्स होता. मजा आली, खूप मजा आली. बढिया. सई. तुझी बायको जे गाणं गाऊन झोपवत होती मांजरीच्या पिल्लाला, ते अशक्य होतं. विराज, व्हेरी गुड अटेम्प्ट. सादरीकरण छान होतं, कॉन्सेप्ट वेगळी होती आणि 2023ला थोडं प्रेमाने वागवलं असतं तर मला बरं वाटलं असतं. पण आय होप नवीन वर्षाला तुम्ही प्रेमाने वागवाल, सो दॅट नवीन वर्ष तुम्हाला प्रेमाने वागवाल. Yes, मजा आली. आपण सगळेच डेफिनेटली. मंडळी, तुम्ही कधी उत्तराखंडला गेलात? तिथे जाण्यासाठीच इथे जमलाय एक महिलांचा ग्रुप. बघूया इथे काय धमाल घडते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. ठेवा ते आई, ठेवा, नका हात लावू, नका हात लावू आई. ठेवलं. ही मुलगी का तुमची? नाही, नणंद आहे माझी. मीची मुलगी. ही तुमची मुलगी आहे का? नाही नाही, सून आहे मी यांची. हो 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 हो. माझ्या मुलाची बायको आहे. मग इतकं हाडतूड करून सांगायची काय गरज आहे? नीट सांगा ना. मुळात हो एवढंच उत्तर आहे. उगाच फापट पसारा कशाला सांगत बसायचा? बसा तिकडे. सांगितलं फक्त. बसा तिकडे. बसा तिकडे. आज काय करत आहे? ठीक आहे ग, ठीक आहे. नाही, सासवा अशाच असतात. वय झालंय त्यांचं, वय झालंय. हे तुम्ही पण ना हे उत्तराखंडच्या टूरला? अर्थात. म्हणजे काय? कुठे राहायला? कुठे तुम्ही? तुम्ही तुमचं बघा. हॅलो हॅलो, हाय हाय हाय, हॅलो, एक्सक्यूज मी, हाय हाय, प्लीज प्लीज बसा, प्लीज बसा. हाय, हाय. मी तुम्हा सगळ्यांचा टूर मॅनेजर पृथ्वीक. Hello. वेलकम टू MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तुम्ही नेणार? येस. नीट ना. मी पहिल्यांदाच जाते त्यात सूनबाईन बरोबर. गुडघ्यांचं ऑपरेशन झालंय म्हणून सांगून ठेवते फक्त. आई बसा. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. सुरू करूयात का? म्हणजे ऑलरेडी 5ची वेळ होती, जरा उशीर झाला. आय एम सो सॉरी. No मला problem. माहितीये मला थोडासा उशीर झालेला आहे, पण अगेन वेलकम टू MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तुमच्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे. प्लीज क्लॅप फॉर योरसेल्फ. प्लीज बसा ना, प्लीज. दत्तू सगळ्यांसाठी ज्यूस आण प्लीज. येस. हाय हाय. तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या उत्तराखंडच्या टूरसाठी रजिस्टर केलेलं आहे, राईट? फार मजा करायची आपण. लक्षात घ्या, आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहोत. कुठे कुठे जाणार आहोत आपण? कुठे कुठे? ऋषिकेश, नैनिताल, मसुरी. सेम हिअर. मी पण खूप एक्साइटेड आहे तुम्हा सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी. प्लीज ठेव ठेव ठेव. थँक्यू थँक्यू. जा तुझा. सो तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही रजिस्टर केलेलं आहे. आज मी तुम्हाला इथे फार महत्वाच्या कारणासाठी बोलवलेलं आहे. ते म्हणजे काय, तर 5 दिवसांच्या ट्रिपवर जाणार आहोत आपण. एकमेकींची ओळख तर व्हायला हवी की नाही? प्लीज प्लीज. नमस्कार सगळ्यांना. मी चेतना खरात. ही वनिता खरात. आम्ही राहतो एकाच घरात. मी चेतना खरात. ही वनिता खरात. आम्ही राहतो एकाच घरात. वा 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 वा. नाईस नाईस. म्हणजे आम्ही दोघी बहिणी आहोत. म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या झाल्या तरी एकाच घरात का राहतात, तर आम्ही दोघी घटस्फोटीत आहोत. त्यामुळे काय झालं, कशामुळे झालं असे प्रश्न विचारू नका, नाही तर तुमच्या नवऱ्याला बायको शिल्लक राहणार नाही. बापरे.
कठीण आहे प्रकरण. गुड सेन्स ऑफ ह्युमर, नाही गुड सेन्स ऑफ ह्युमर. ए तुमच्याबद्दल सांगा ना प्लीज. हाय नमस्कार हाय. मी प्रिया डे प्रिटी प्रिया डे. माय गॉड आणि या माझ्या सासूबाई ईशा डे. ओ आई नमस्कार. आई नमस्कार. मी ओळख करून देऊ का? एक्सक्यूज मी. Yeah, please, 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 येस, please, हा मी रसिका, ही शिवाली. Oh. आम्ही नणंद भाऊजे आहोत. ही माझी नणंद आहे. हाय शिवाली. यू आर व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू. हाय हाय. तर आता महत्वाचं काम काय? काय? काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ओके? हो. बाकी कसलीच काळजी करू नका, कारण तुमची येण्या जाण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय आम्ही करणार आहोत. मिस्टर पृथ्वी Yes, beautiful. ऍक्च्युली ना पिण्याची काय व्यवस्था असेल? कारण ना सकाळी मला उठल्यावर आहे ना दुधीचा ज्यूस लागतो, मिळेल? उत्तराखंड मध्ये दुधीचा ज्यूस. ह्या अरे देवा. बघू 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 करू काय. बघू म्हणजे नाही, तुम्ही कमिट केलंय ना, पैसे घेतलेत आमच्याकडनं, राहण्या खाण्याची पिण्याची सोय करणार म्हणालात, म्हणजे दुधीचा ज्यूस तुम्ही मॅनेज करायला हवा. मॅनेज करू आपण. फक्त मला टेन्शन एकाच गोष्टीचं आलं की आपण 5 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहोत की नाही, तर मग प्रत्येक ठिकाणी जाऊन दुधी कसा शोधायचा. तो तुमचा लुक आउट आहे ना. नाही नाही, डोंट वरी रसिकाजी, आय टेक केअर ऑफ इट. मी काय करीन, इथनं 5 किलो दुधी घेऊन जाईन, एक मिक्सर घेऊन जाईन आणि रोज स्वतः माझ्या हातांनी ज्यूस बनवून ब्युटिफुल शिवालीजींना देत राहीन. चालणार. Clear? या सो हे होणार असेल तर मग मला पण सकाळी उठल्यावर ना साखर विरहित नाचणी सत्व लागतं. बापरे. थंड असतं पोटासाठी, नाही का ताई? बरं. हो. माझ्या पण डायटिशियनने मला गव्हांकुराचा रस प्यायला सांगितलाय सकाळी. गव्हांकुर. गव्हांकुराचा रस लागेल मला तो. ओके ओके. ओट्स मिळतील? मिळतील ना, ओट्स मिळतील ना. Just kidding. मला मुसले. हे काय? मला लागतं. बरं बरं बरं, मिळेल. सगळ्यांचं सगळं मॅनेज होईल. Okay, fine, टू fine. बी व्हेरी ऑनेस्ट, मी आत्ताच काहीही कमिट करू शकत नाही, पण तुमच्या ज्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या प्लीज लिस्ट डाऊन करा. मी तिथे गेल्यानंतर त्या मिळतात का ते बघेन. ओके फाईन. हे विसरू नका, आपण कुठे जाणार आहोत? उत्तराखंड. सी, आपण तिथे जाणार आहोत, वेगवेगळ्या गोष्टी ऍडव्हेंचर्स करणार आहोत आपण. I'm so excited. म्हणजे पॅराग्लायडिंग म्हणू नका, पॅरासेलिंग म्हणू नका, पण आधी आपण बेसिक ऍडव्हेंचर्स करायचे. काय करायचं? काय? बोटिंग. बोटिंग करणार असं तर माझं एक सजेशन आहे. बोला ना. या ज्या मॅडम आहेत ना, त्यांना बोटीच्या मध्ये बसवा, नाहीतर बोट कलंडेल. एक मिनिट, जास्त शहाणपणा नको करूच, आधीच सांगून ठेवते तुला मी. नाही ग, मी थोडीशी मस्करी केली, गंमत केली तुझी. अशी कशी गंमत करता हो? जास्त बोलू नका. अशी कशी गंमत करता? ओळख ना पाळख अशी कशी गंमत करता? माझ्या बहिणीच्या वजनावर जोक मारता. मला आवडली आहे ही कविता. छान. वजनावर जोक मारतात. तुम्ही जरा सांभाळून राहा, आधीच सांगते मी. सॉरी, सो सॉरी. जोक नाहीच आहे हा. हा सिरियस प्रॉब्लेमच आहे. जोक कसला? सिरियस प्रॉब्लेम आहे. मागच्या महिन्यात आमच्या सासूबाई एका उद्यानात गेल्या होत्या, तर ते सिसो असतं ना, तर प्लास्टिकच्या बदकावर बसल्या, तर पिचकलं ना ते. असा आवाज आला. काहीही सांगू नको सुनबाई, त्याला आधीपासून मोठी चीर होती, माझ्यामुळे नाही पिचकलं ते. मग चीर पडलेल्या बदकावर कशाला बसायचं? या गातात का? संगीत विशारद आहे. तरी सूर ओढतायत एवढ्या. सूर ओढतात ह्या, धूर सोडतात ह्या. नाही नाही, गाडी नाही येत ह्या, सॉरी. सूर ओढतात ह्या, नाही जुळत. नाही नाही जुळत आहे ना. पुस्तक छापा तुम्ही कवितांचं. छान काही हरकत नाही, नाही झालं. जुळलं तर कधी कधी. कसं बदनामी करतायत, पण कशी असं सुनीने असं बोलावं. नाही काकू, सुना ना अशाच असतात. आता माझी वहिनी पण माझ्या आईला बोलण्याचा एकही चान्स सोडत नाही ना. हो ना. सतत तिला घाडून पाडून बोलत असते. तुझी आई साधी सुधी आहे का ग? हा, वहिनी प्लीज. तुझा दादा आला की सतत त्याचे कान भरायचे, मग तुझा दादा येऊन मला ओरडणार. हे सगळ्यांसमोर बोलू नको. तुझ्या आईमुळे ना, मी सहन करते की नाही. सुना अशा एक मिनिट, तू तिला बोलू नकोस. तू मला वजनावर कशी काय बोललीस? बरोबर. आज नंतर जर काय बोललीस ना, एका बुक्कीत वाटाणे एवढे करून टाकेन. आधीच सांगशील. काम काढून राहा.
तुम्ही मी कोणाच्या वाकड्या शिरत नाही तू खूप बोलताय. एका बुक्कीत वाटाण्या एवढी घाबरली. बापरे. थांबा मला माहितीये तुमची मज्जा चालली आहे Yes, राईट yes, मज्जा yes. मज्जा चालली आहे नाही हा? करेन मी खरंच तसं मज्जा वगैरे नाही 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 करून दाखव Calm down, calm down, calm down, calm down, calm down, calm down, calm down. ऐका 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 सतत मारामारीवर यायची गरज नाहीये अरे विसरू नका आपण कुठे चाललोय काय आहे ना या सहलीत या टूर मध्ये एक विशेष आकर्षण आहे ते म्हणजे काय गेस वॉट काय जिम कॉर्बेट जिम कॉर्बेट हा फार मोठा शिकारी होता मिस्टर पृथ्वी डोंट टेल मी तो आपल्याला तिथे भेटणार आहे कमाल असं कसं होईल काही बोलता मिस्टर वाले सी असं काही नाहीये तो जाऊन फार वर्ष झाली हा पण त्याने व्याघ्र संवर्धनावर जे काम केलेलं आहे त्यामुळे त्याचं नाव एका अभयारण्याला दिलेलं आहे जिम कॉर्बेट माय गॉड तिथे आपल्याला वाघ सुद्धा दिसणार अर्थात वाघ दिसणार येस नाही पण असं डायरेक्ट वाघ नका दाखवा म्हणजे आधी जरा ससा दाखवा मग हरिण दाखवा मग काळवीट दाखवा मग हत्ती दाखवा आणि मग वाघ दाखवा आपल्यासाठी रांगेत उभे केले तिथे पर्यटकांनी यायचं मग काळवीट बघायचं ते हत्ती बघायचं असं नाही होत की नाही प्रिया मॅडम असं नाही सी तिथे आपण ठरवून नाही जायचं की वाघ दिसणार का बाबा वाघाच्या मनावर असतं त्याला वाटलं दिसावं तर तो दिसणार Yeah. त्याला वाटलं आज नाही जायचं गुहेबाहेर तर तो नाही दिसणार एक मिनिट वाघ दिसला पाहिजे वाघ दिसला पाहिजे नाही तर एका बुक्की तुमच्या ऑफिसची टपरी करून टाकेन कोण असते ही बाई? एक- 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 कोण आहे ही बाई? मी सांगितलं एक मिनिट सतत नका ना तुम्ही हिंसेवर नका ना येऊ मी प्लीज सांगते ना. प्लीज आय रिक्वेस्ट प्लीज सांगते फक्त ताई. दिसणार वाघ दिसणार दिसेल. वाघ वाघ दिसावा दिसणार. यासाठी आपण गाडी जंगलाच्या आतनं नेऊया एकदम गाडीतून जाणार होतं पण हो अय्या मग मध्ये मध्ये थांबवता येईल ना गाडी कशाला गाडीतून खूप वेळ बसल्यानंतर कंबर धरते ना मग थांबलं की मी पटकन अशी उतरेन जराशी कंबर मोकळी करेन आणि पटकन येऊन बसेन म्हणजे बरं आहे नाही पण हे पटकन सटकन करताना वाघाने जर झटकन एक गट्टम केलं तुम्हाला तर काय करा असं बरं नाही वाटत मला विचारायचं होतं तिकडे आपल्याला उंट बघायला मिळेल का मला उंट पाहायचा होता कसं दिसेल उंट तिथे का? जिम कॉर्बेटला चाललो ना आपण तिथे उंट काय त्या झाडांमधनं असं येणार आहे का मला सांगा नाही की नाही नाही पण रस्त्याच्या कडेकडे येऊ शकतो ना अरे पण नाहीच येत तिथे उंट तिरका पण नाही बुद्धिबळातला आहे खिशात आणणार आहे मी काढला छोटा आणि चाल नाही होत असं रसिकाची असं कसं? ऐका ऐका नाही जिम चालत. कॉर्बेटला चाललोय तिथे नसतात उंट प्रत्येक प्राण्यासाठी एक प्रांत निवडलाय की नाही देवाने काहीतरी की बाबा हा प्राणी इथेच असणार तो प्राणी तिथेच असणार उत्तराखंडला चाललोय आपण तुम्हाला हे माहिती असायला हवं माहिती आहे मला तशी माहिती आहे, पण आता पटकन लक्षात अरे नाही असं नाही होत काय ना आपल्याला मजा करायची आहे आपण मजा करतच नाही होत नाही मजा करणार मजा कर आम्ही खूप मजा दिसतंय मला काय मजा करणार आहात ना ते दिसतंय मला आतापर्यंत मी 50 बायकांना टूरला घेऊन गेलेलो आहे पण आज भीती वाटतेय नाही 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 आम्ही राहणार नाही होत तुम्हाला आम्हीच मज्जा करू बसा आम्ही मज्जा करू काही टेन्शन नका घेऊ फक्त आमच्या नवऱ्याबद्दल विचारू नका नाही तर एकेकीची सालं काढून टाकेन मी हा अरे मी बोलतो थांबा ना यार धमकी देतात मी नाही, बोलतो ना, धमकी नाही please. ज्या सांगितलं काही अरे थांबा ना यार थांबा ना यार एवढंच लक्षात ठेवा की बाबा आपण उत्तराखंडला चाललेलो आहोत तिथे उंट नाही दिसत उंट वाळवंटात राजस्थानात दिसतो मग जाता जाता राजस्थानला वळवून घ्या ना गाडी आणि यांना उतरवा तिथे राजस्थानला एकदाचा घेऊ दे उंटाचा मुका त्यांना घेईन मी मुका घेईन घ्या, उंटाचा मुका मी Please सांग. घेईन फक्त शांत व्हा ना. राजस्थानला यांना उतरवू नका नाही तर या उतरल्या ना का उंटावर बसतील आणि उंट रुतेल वाळूत एक मिनिट आता जास्त अतिशहाणपणा करू नका ऐका. मी ऐकून घेते म्हणून तब्येतीला आदेश मी सांगते काढलं होतं का राजस्थानचं यांना सांग जरा खूप बोलतायत ह्या मी गंमतच करत होते बोलले काहीला चिडवायची गरज नाहीये गंमत काय चाललंय का तुझं गंमत तुझ्या नवऱ्याला घे ना गमतीत मला काय येते गमते हा घे ना नवऱ्याला गमतीत घे आता मला कळतंय तुमचा डिवोर्स का झाला असेल दुसऱ्यांच्या घरात वागून नको बघू स्वतःच बघ जरा नाही कळलं
स्वभाव कसे असतात त्यामुळे होतात. कळलं ना? बघितलं मिस्टर पृथ्वी, घरी सुद्धा असंच करते, कोणाचं ऐकत नाही. माझ्या दादाला पण बोलते, आईला पण बोलते, मला पण बोलते ही बाई. तुझं काय म्हणजे शांत बस ना, कशाला करायचंय नाही तुला? नाही आता हॅलो? तू शांत बस, तुला मी नेत नसते. हॅलो? कॅन्सल. बंद करा रडणं तुमचं. बंद करा. मॅम हॅलो हाय हाय मॅम पृथ्वी बोलतोय. मला नाही जायचं टूरला. मिस्टर पृथ्वी, प्लीज असं करू नका. प्लीज मिस्टर पृथ्वी. नाही मला नाही जायचं टूरला. प्लीज. कामावरून काढाल सोडलं. काम सोडलं. भिकार आहे? कसला टूर करायला होता मला तू? नाही करायचं काम चल. एक मिनिट शांत व्हा प्लीज. भीक मागीन भीक. काय करीन भीक मागीन. सोडला जबाब. पैसे भरले या बायकांना घेऊन तू जा. पैसे धमाकेदार परफॉर्मन्स, कमाल. काय म्हणणं आहे प्रसादा? ऍक्च्युली जेव्हा पृथ्वी तुला कळलं की या 6 बायका टूरवर येणार आहेत तेव्हा तू मागचं फिरायला हे इरेज करून चला एवढंच करायचं. मस्त मजा आली. कॅरेक्टरायझेशन पण मस्त होती सगळी. या 2 बहिणी, ही सासू आणि सून, या नंदा भावजया, सगळ्यांचं कॅरेक्टर्स खूप मस्त. मजा आली. पृथ्वी फॅन्टॅस्टिक. सई, मला एक गोष्ट काय आवडली की सगळ्यांच्या संवादातून तुमची रिलेशन्स तुम्ही एस्टॅब्लिश केली. संवादातून तुमची पर्सनॅलिटी पण तुम्ही एस्टॅब्लिश केली, विच वॉज अमेझिंग. वने हे वेअरिंग फारच आवडलं. सगळ्या जणी मस्त होत्या. पिपी मस्त होता परफॉर्मन्स. सुंदर संकल्पना, सुंदर लिखाण आणि खूप नॅचरली परफॉर्म झालं. म्हणजे एका पॉईंट नंतर आम्ही तुमच्यातल्याच झालो होतो. म्हणजे मला तर असं वाटत होतं की मी शेजारच्या बेंचवर बसले आणि मी अजून बोलायची वाट बघते. इतका नॅचरल परफॉर्मन्सचा. उत्तम. आय एम प्राऊड ऑफ यू लेडीज. आणि याच बरोबर वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.